असीम, हे काय? अरे जेवलास का? सीम, सर रुसतोयस काय माझ्यावर? अरे बाळा, तिथे खूप गर्दी असणार आहे, म्हणून मी तुला काळजीपोटी म्हणते की नको जाऊ. प्लीज समज ना. असीम, ही अगं असं काय करतेस? मी नेऊन आणतो ना त्याला व्यवस्थित. आणि थोड्या वेळाचाच तर प्रश्न आहे. ऐक ना, पण तिथे जास्त वेळ टंगळ मंगळ नाही करायची. हा, दर्शन घ्यायचं, देखावा बघायचा आणि ताबडतोब घरी यायचं. चालेल. असीम, ए तुझी निविताईने परवानगी दिली आहे. उठ उठ उठ, अरे उठ. ठीक आहे, चल आता जेवूया. चल. हॅलो. मकरंद, तुला गाडीचा बंदोबस्त करायला सांगितला होता, ते काम तुला जमलं नाही. ती गाडी इथे येऊन पडली आहे गॅरेज मध्ये. ए, त्याचं खापर माझ्यावर फोडू नकोस. हे सगळं ना तो धने आणि त्याच्या मित्रांनी परस्पर करून दाखवले. मी केलं होतं इन्स्पेक्टरला मॅनेज, तरी सुद्धा त्यांनी करून दाखवले. यात माझी काय चूक आहे? जे झालं ते झालं मकरंद. आता पुढे काय करायचंय ना ते ऐक. उद्या तो धन्या त्या असीमला गणपतीचे देखावे दाखवायला घेऊन जाणार आहे. तेव्हा त्या असीमला उचलायचं आणि गायब करायचं. एक मिनिट, उचलायचं गायब करायचं म्हणजे कुठे? हे असं अट्टल गुन्हेगारासारखं बोलणं सोपं आहे, पण हे सगळं मला नाही करायला जमणार. अरे, उचलायचं आणि गायब करायचं म्हणजे काय जीवे मारायचं नाहीये. काही काय, थोडे दिवस मी सांगेपर्यंत त्याला फक्त कोंडून ठेवायचं. म्हणजे धने आणि निवी त्याला शोधण्यामध्ये बिझी होतील आणि मला थोडा वेळ मिळेल त्या गाडीची विल्हेवाट लावायला. आणि हो, यावेळेस तरी जरा भरवशाची माणसं निवड. आणि हे सगळं केल्याचा मला काय फायदा? तुझा काय फायदा मकरंद? तुला निवीचा बदला घ्यायचा ना रे. तिला असं तुटलेलं कोलमडून पडलेलं बघायचंय ना. आता तो कितपत वसूल करून घ्यायचा ते तुझ्यावर आहे. ते दोघं जण उद्या दर्शनाला निघाले ना की कळवते. ठीक आहे, ठेव. असीम, निवी, काय झालं निवी? भयंकर स्वप्न पडलं आता धन्या की असीमला कोणीतरी किडनॅप केलंय. निवी, नको तो विचार कशाला करतेस तू आता? आणि हे बघ, गणपती बाप्पा आहे आपल्या सोबत, नको काळजी करूस. जा झोप तू. पाणी आणून देऊ का तुला? निवी, हे बघ, मी असीमला उद्या व्यवस्थित नेऊन आणेन, नको काळजी करूस. हा, आणि त्या दरम्यान तुला त्या राहुल्याबाईचा फोन येईल. ते उद्या आरटी ऑफिस मध्ये जाणार चौकशी करायला. आणि मला पूर्ण खात्री आहे निवी, आपल्याला तिथे काहीतरी माहिती मिळेलच. चल झोप आता, नको काळजी करूस. झोप झोप. काय ग राशी, अगं बरेच दिवस झाले कोणाची नक्कल नाही केलीस तू. आज रात्री करते. बाबा चहा. तू केलंस? नाही हो, वाईनी करून ठेवला होता, मी फक्त गरम करून आणलं. हा, तेच म्हटलं मी. असीम, देवाच्या पाया पड आणि पटकन निघा. चला.
देवा माझ्या असीमला सुखरूप परत येऊ दे. काय ग, कुठे चाललाय असीम? युद्धावर चालला की काय? नाही हो काका, धन्या असीमला गणपतीचे देखावे दाखवायला घेऊन चाललाय. बर. हो, मी ना आता कार्टूनचा देखावा असलेला गणपती बघायला जाणार आहे. कार्टूनचा देखावा? आता हे कोणी सांगितलं तुला? टीव्हीत बघितलं मी. ए हो असीम, मी पण त्या कार्टूनच्या देखाव्याबद्दल ऐकलंय. यश काका, मला पण घेऊन जाशील? हो ये ना, चल जा आवरायला घे जा. नाही अगं म्हणजे तुझा खूप अभ्यास बाकी आहे की नाही, तो आधी पूर्ण करायला हवा. अश्विनी, अगं जाऊ दे ना तिला. असा कितीसा वेळ लागणार आहे? अभ्यास आल्यावर करेल ती. बाबा खरंच तिचा खूप अभ्यास बाकी आहे आणि मुळात मलाही देखावे बघायचे आहेत, तेव्हा नाही ना तिला मी. हा जा 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 जा. आहे पण जा म्हंटल ना, जा. असीम हे बघ, जिजूचा हात नाही सोडायचा आणि हट्ट नाही करायचा कसलाही. अगं निवी तू नको टेन्शन घेऊस, मी आहे ना. हा तो काय नाही करणार. अरे असीम चल निघूया आपण, उशीर होतोय. चल चल. आणि असीम, काय काय देखावे बघितलेस ते आल्यावर सांग मला. जपून जा रे. हो. असीम हळू. चला आता मस्त हिंडूया आपण. हा आलो ना फायनली. मग कसं वाटतंय तुला इथे? जिजू, मला ना इथं खूपच मस्त वाटतंय. हो ना. बर चल उचलून घेतो मी तुला. ये. जिजू, आता तर गर्दी नाहीये. गर्दी असल्यावर उचल ना. बर ठीक आहे. चल हात पकड, हात सोडू नकोस. हा चल ये. हॅलो, शिकार आली आहे, कामाला लागा रे. हा मकरंद बोल, झालं काम? अगं हो, जरा धीर धर. माझ्या माणसांनी धन्या आणि असीमला बघितलंय. ते त्यांच्याच मागावर आहेत. लवकरच होईल आपलं काम. आता काम झालं कीच फोन कर मला, तो असीम गायब झाल्यानंतर. असीम मला सांग, तुला गणपती बाप्पाचे वेगवेगळे देखावे बघायला आवडतात ना? हो, गणपती बाप्पा वेगवेगळ्या रूपात किती छान दिसतात ना. आणि गणपती बाप्पा कुठल्या रूपात का असे ना, त्याच्याकडे बघून प्रसन्न वाटतंय की नाही? हो, एकदम शांत वाटतं. आणि आपल्याला आपल्या मनावरचं टेन्शन त्याच्याकडे बोलून मोकळं व्हावंसं वाटतं. का? का? तो ते टेन्शन दूर करणार, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार, हा विश्वास असतो म्हणून. बरं मला सांग, तू आता बाप्पाकडे काय मागणार आहेस? ताईने सांगितले स्वतःसाठी काहीच मागायचं नाही. जे आपल्याला योग्य असतं ते बाप्पा देतो. अरे तुझी ताई ग्रेटच आहे रे. आणि बरोबर आहे, आपल्या योग्यतेचा देव आपल्याला देतोच, म्हणून आपण नाही मागत स्वतःसाठी. पण मला सांग, आपण दुसऱ्यांसाठी तर मागू शकतो ना? अरे हो, ह्याचा तर मी विचारच नाही केला. मग आता सांग, तू कोणासाठी काय मागणार आहेस? मी ना ताईसाठी मागणार आहे. तू पण ताईसाठीच माग, की तुझे सगळे विषय पूर्ण हो. ती पण आपल्यासाठी बाप्पाकडे हेच मागत असणार. बर चालेल चालेल, तू म्हणशील तसंच होईल. बर चला आता चल. हा. अरे हा लॅपटॉप क्रॅश कसा झाला? आता तर बरोबर चालत होता. मागच्या आठवड्यात फॉर्मॅट करून आणलेला लॅपटॉप चार्जिंगला लावून बघते.
अरे देवा, फोडला ग्लास, फोडला नवीन सेट मधला ग्लास फोडला. साधा ग्लास सांभाळता येत नाहीये आणि अनवरच भावाला सांभाळायच्या गोष्टी चाललेत. संसार करा आधी, तो सांभाळा. वस्तू फोडतायत, भांडी फोडतायत, नुकसान करतायत. आवर आता, उचलून घे. गेला सेट गेला. उठताना चुकून धक्का लागला माझा. आवरा आता. जिजू हे बघ ना, आपण हे घ्यायचं आपल्या रूम मध्ये ठेवायला. तुला आवडलंय ना? हो. मग घे. दादा किती झाले? सोड, थांबा. थांब थांब. असीम, 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 असीम. दादा, माझ्यासोबत इथे लहान मुलगा होता, कुरळ्या केसांचा चष्मा लावलेला, तुम्ही बघितला का? असीम, असीम. हे का घडतंय देवा? हे सगळं का घडतंय मला काहीच कळत नाहीये. पण काहीतरी विपरीत होणार आहे याची चाहूल लागलीये. त्यातून आम्हाला वाचव देवा. एक तुझाच आधार आहे आम्हाला. तेव्हा असीमला सुखरूप राहू देत. त्याला सगळ्या संकटातून वाचव. आता कुणाला कितीही प्रार्थना कर निवी, आता तेच होणार जे मला हवंय. हा बोल. अश्विनी, काम झालंय, आता निश्चिंत राहा. गुड. या मुलाला कुठे बघितला का तुम्ही? नाही बघितला? नाही गेला असेल. असीम, असीम. असीम, असीम. आमचं झालं. हे संजय, 2 चहा घेऊन ये जा. बॉसचा फोन आहे. कुठवर आलंय काम? सगळं सेफ आहे ना? अहो, सगळं सेफ आहे. आता हे पार्सल कुठं पोहोचवायचं तेवढं सांगा. मी लोकेशन पाठवतो, तिकडे आणा लगेच.
टाकले गाडी. अरे मुलगा गायब झालाय. अरे हे लक्ष कुठं होतं तुझं? अरे काय चाललंय तिकडे? अहो साहेब, अहो ते पोरग गायब झालंय. काय असा कसा गायब झाला? आणि तुमचं लक्ष कुठे आहे? बघा त्याला कोणी नेलंय ते. तू जर पुन्हा धन्याच्या ताब्यात सापडला ना तर सोडणार नाही तुम्हाला, सांगून ठेवतो. शोधा त्याला. हो साहेब, लगेच शोधतो. अरे चल लवकर शोध. कुठे गेला असेल असीम? देवीचा फोन. आता हिला काय उत्तर देऊ? धन्या, कुठे आहात तुम्ही? हे बघ, दर्शन झालं असेल तर आता घरी या ना. मला खूप काळजी वाटते रे. निवी, अरे धन्या, घरी ना सगळं विचित्र काहीतरी होत आहे. म्हणजे माझा लॅपटॉप अचानक बिघडलाय आणि माझ्या हातून ग्लास खाली पडून फुटलाय. काहीतरी विपरीत होणार आहे ना असं वाटतंय मला. तुम्ही लवकर या ना इथे. निवी, आपला असीम. काय झालं? असीमला काय झालं? निवी, आपला असीम हरवलाय. काय? अगं निवी, झालं काय? माझं कोणीतरी ते पाकिट मारलं ग. मी त्याच्या मागे पळालो त्याला पकडायला आणि परत येऊन बघतोय तर असीम तिकडे नव्हताच. निवी, मी त्याला सगळीकडे शोधतोय पण कोणी सापडत नाही येतो. सापडत नाहीये म्हणजे? धन्या, तू त्याला एकट्याला सोडून का गेलास? धन्या, 4 पैसे गेले असते तर काय बिघडलं असतं रे, पण तू त्याला सोडायला नको होतस. मी तुम्हाला म्हणत होते ना, मी दोघांनाही म्हणत होते नका जाऊ तिथे. तुम्ही दोघांनी हट्ट केला आणि बघा आता काय झालंय. कुठे शोधायचं त्याला? तू एक काम कर, तू आता जिथे आहेस ना तिकडचं लोकेशन मला आत्ताच्या आत्ता पाठव. मी तिथे येते, लवकर पाठव. ही कुठं गेली एवढ्या लगबगीनं? असीमला शोधायला. असीम कुठे हरवलंय? हरवला नाहीये, गायब केलाय त्याला. महत्वाचं काम तर झालंय. आता त्या गाडीची विल्हेवाट लावायला हवी. काय आरामात तावडीत सापडले पोरगा आज. बॉस आज जाम खुश होईल. अहो साहेब, इथेच होता तो, इथेच उभा होता. अहो हे काका होते ना इथे. हो मी पण होतो इथे. साहेब तो लहान आहे हो. गर्दीत कुठे हरवला ना त्याला परत कळणार नाही इथे कुठे यायचं ते. एकदा तुम्ही बघा ना साहेब प्लीज. गर्दीत त्याला एकटं टाकून गेलात कसे तुम्ही? अहो, हात धरून ठेवायचा असतो लहान मुलाचा, त्याला एकटं सोडलं कसं काय? अहो साहेब, आम्ही इथं फुलं घ्यायला आलो होतो. अचानक माझं कोणीतरी पाकिट मारलं. मी त्या माणसाच्या मागे पळत गेलो. परत इथे येऊन बघतो तर असीम इथे नव्हताच हो. साहेब प्लीज तुम्ही मदत करा आमची. प्लीज असीमला शोधा. बरं ठीक आहे, त्याचा फोटो मला पाठवून द्या. नाव सांगा, त्याचं वय सांगा. नंबर सांगा. घ्या, 9822. अरे इतका हलगर्जीपणा कसा काय करू शकता तुम्ही? लक्ष कुठे होतं तुमचं? कोणी येतं उठून त्याला घेऊन जातं म्हणजे काय? हा, शोधलं नाही त्याला नंतर? हा, अहो साहेब, अख्खं मार्केट पिंजून काढले आम्ही. आणि साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपले काही माणसं शोधतायत त्याला. अहो आम्हाला नाही सापडलं होते पोरगं. मला तर असं वाटतं की हे रॅबिट गँगचंच काम असू शकतं. रॅबिट गँग? हो. कोण रॅबिट गँग? अहो साहेब, ते लहान मुलांची तस्करी करणारे एक गँग आहे. आणि या सणासुदीच्या काळात तायतीच शिकार गावली ना त्यांना. हो, हे काम त्यांचंच असू शकतं. तस्करी?
काय वेळ लागले की काय तुम्हाला? हे असं झालं ना तर 12च्या भावात जाऊ आपण. नाही नाही, काही झालं तरी तो असीम परत सापडायलाच पाहिजे. अरे कुठल्या रंगाचे कपडे आणले? साहेब त्याने पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातलाय आणि साहेब त्याला चष्मा आहे, कुरळे केस आहेत. एकदा तुम्हाला फोटो पाठवले बघा ना, चेक धन्या, कुठे असेल? मी त्याला शोधतोय. काय तो अजून नाही सापडला? धन्या, अरे काय चाललंय तुझं? तुझं लक्ष नव्हतं का त्याच्यावर? निवी, हे बघ, तू शांत हो, शांत हो. हे साहेब आपली मदत करतायत. मी त्यांना सगळे डिटेल्स पाठवलेत असीमचे. साहेब काळजी करू नका, सापडेल तुमचा मुलगा. आम्ही मोठ्या साहेबाला सांगितलेलं आहे, ते येतच आहे. मी तुला म्हणाले होते ना, त्याला नको घेऊन जाऊ, इथे गर्दी असणार. मला ही रिस्कच घ्यायची नव्हती धन्या, पण तू माझं ऐकलं नाहीस. आय हेट यू धन्या, आय हेट यू फॉर दिस. तुझ्या हलगर्जीपणामुळे आज असीम हरवलाय. असीम,